So we are now going to revise exercise number. कुठली आहे 1.5. ॲप्लिकेशन म्हणूया आपण. ते चॅप्टर 1चं ॲप्लिकेशन आहे, म्हणजे जे वापरणार आहोत आपण ते याच्यात आहे. वर्ड्स प्रॉब्लेम येतात. हां, सो 10चं 1.5 आपण बघतोय. फर्स्ट प्रॉब्लेम बघूया आधी. 1.5. ओके, बघा. रेडी? यस और नो? आवाज एकदम धीरा आला. यस और नो? व्हेरी गुड. ते जे लाईट लूप झुक करतंय त्याला बंदच करून, बंद नाही होणार, चालू करून द्यायचं. बघा मग लक्षात घ्या. सो फर्स्ट प्रॉब्लेम, 2 numbers differ by 3. The sum of twice the smaller number and thrice the greater number is 19. Find the numbers. 2 नंबर आहेत वैष्णवी, 2 अंक आहेत आणि त्या 2 अंकांची किमया काय आहे की साधारण गोष्ट आहे. त्या 2 अंकांमधली पहिली कंडिशन तुम्हाला संजना दिलेली आहे की दे आर डिफर बाय 3. त्यांच्यामधला फरक कितीचा आहे? 3चा आहे. जर फरक आहे, जर 2 अंक आहे, बरोबर, 2 अंक आहेत, हे आधी लिहून घेऊया. 3 1.5. ओके, सो 2 अंक आहे तर 2 अंकांमध्ये कधीही रिलेशन, समजा ए आणि बी हे 2 नंबर आहेत, ते नंबर एक तर सारखे असतील किंवा ए मोठा असेल, ए लहान असेल किंवा ए मोठा असेल. आलं का लक्षात? ए इक्वल टू बी, ए लहान किंवा ए मोठा, हे 3 रिलेशन असू शकतात. त्याच्यातलं आपल्याला दिलेलं आहे की डिफर आहे, म्हणजे एक लहान आणि एक मोठी आहे ना. मग लहान आपल्याला जर घ्यायची म्हटली किंवा आपण मोठी घेऊया आधी, द ग्रेटर नंबर is x and smaller number is y. जी मोठी संख्या आहे ती x घेतली, कारण आपण नॉर्मली x मायनस वाय आपल्याला खूप आवडतं, हे की नाही. आणि जेव्हा तुम्ही अभ्यास करायला बसणार तुमच्या हातात तो यश आहे, वही डिटेलमध्ये लिहिलेलं आहे, तर ते तुम्ही फॉलो करायचं. सो कंडिशन 1 अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन 1. पहिली कंडिशन काय आहे? पहिली कंडिशन आहे की त्या दोघं संख्यांमधला फरक कितीचा आहे? 3चा. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली असता उत्तर तुम्हाला कितीचं भेटतंय? 3चा. तर ही काय झाली? इक्वेशन नंबर 2. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. कंडिशन, लहान संख्येच्या डबल, लहान संख्या कोणती आहे? वाय, आणि मोठ्या संख्येच्या ट्रिपल, या दोघांची बेरीज किती आहे? ऐकून आलं? 19 किंवा 90. दिस वन इज इक्वेशन नंबर. आलं लक्षात? मग इक्वेशन 2 म्हणजे 2 समीकरण भेटले वैष्णवी आपल्याला. तर 2 समीकरण भेटल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे की दोघांचे जे व्हॅरिएबल्स म्हणजे चल आहेत हे कम्पेअर करायचे. हे वाय मायनस आहे आणि इथं कोइफिशियंट 1 आहे आणि इथं 2 आहे. सो मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय इक्वेशन नंबर 1 ला 2 ने गुणले तर काय आलं तो तू 2x मायनस 2y इक्वल टू 3 2 6. ही कुठली इक्वेशन आली? हे बघा, आता ही जी इक्वेशन आहे ही कॅन्सल झाली, बरोबर, तिच्याकडे लक्ष द्यायची गरज. आता ह्या 2 इक्वेशन येणार +2y, हे येणार -2y. दोघांचे जे चिन्ह आहे, जे साईन्स आहेत ते सारखे का वेगळे आहेत? तर हे +2y, हे -2y. तर काय करावं लागेल? ॲडिशन. सो इथं लिहितो ॲडिंग
इक्वेशन कोणत्या 2 and 3. इक्वेशन नंबर 2 आणि 3 ची आपण बेरीज केली. बेरीज केल्यानंतर काय येणार बघा, सांगता का मला? 3x + 2y इक्वेशन नंबर, नोटबुक ओपन ठेवा आता. 2x - 2y इक्वेशन नंबर, मग +2y - 2y कॅन्सल. 3x + 2x is equal to 19 + 6. So x equal to 25/5. X equal to 5. Put x equal to 5 in equation 1. Equation 1 मध्ये टाकली. x - y equal to, so 5 - y equal to 3. y राईट हँड साईडला गेले, 3 लेफ्ट हँड साईडला. y equal to आलं का लक्षात? यस और नो? पुसू आहे. खालती सोल्युशन लिहायचं. एक्स वाय काय येणार? 5 सोल्युशन. आता पहिले सांगतोय, ही माझी परीक्षा चालू आहे समजा, बरोबर? 1-2 दिवसात तुम्हाला 1.5 वर टेस्ट द्यायची आहे, ती तुमची परीक्षा राहील. बघा सेकंड, I am a rectangle. मी कोण आहे? रेक्टँगल. असं काय? रेक्टँगल म्हणजे आयत म्हणजे. बघा, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा शिकत होते तेव्हा त्या प्रॉब्लेमबद्दल उत्सुकता होती. आता बऱ्याचशा जणांनी ज्यांनी घरी जाऊन अभ्यास केला असेल त्यांना आता आठवेल, काय आय एम अ रेक्टँगल म्हटलं तर ह्या प्रॉब्लेमला काय करायचं? काय करायचं आहे सांगू शकतो का हितेश? सांग बेटा. कोण सांगेल ह्या प्रॉब्लेमला? आय एम अ रेक्टँगल म्हटलं तर सर्वात पहिले काय करायचं होतं आपल्याला? व्हेरी गुड भावेश, क्लॅप्स. आपल्याला पहिले इक्वेशन्स लिहायचे आहेत, तर त्याच्यासाठी आपण पहिले लेंथ आणि ब्रीथ बघूया. इथं तुमचं काय होतं? एल, ही पण काय आहे? एल, हे बी, आणि हे पण काय आहे? आलं लक्षात? मग ही जी इक्वेशन आहे ही किती दिलेली तुम्हाला? 2x + 5 + 8. आणि ही किती आहे? 4x - y. ही किती आहे? y. आणि हे x + 4. आलं लक्षात? आणि मग त्यांनी काय म्हटलेलं आहे त्या बॉक्समध्ये पुढच्या? फाइंड x and y. हे डिटेलमध्ये लिहून दिलं होतं जेव्हा तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर आहे की नाही? त्यानंतर पुढचं काय? फाइंड पेरिमीटर म्हणजे परिमिती and ओके. सो आपल्याला काय करायचं आहे की पहिले एक्स आणि वाय शोधायचं. त्यांनी स्टेप्स दिलेले आहेत. काय दिलेलं आहे? स्टेप्स. काय त्या स्टेप्समध्ये पहिले तुम्हाला सांगितलेलं आहे आय एम अ रेक्टँगल, आणि त्या रेक्टँगलच्या मदतीने तुम्हाला काय शोधायचं आहे की त्याच्या लेंथ आणि ब्रीथ कुठल्या आहेत. लेंथ आणि ब्रीथ माहीत पडल्या, लेंथ अँड ब्रीथ माहीत पडल्या की तुम्हाला त्याच्यावरून पेरिमीटर आणि एरिया म्हणजे परिमिती आणि क्षेत्रफळ हे काढायचं आहे, बरोबर? मग बघा, इक्वेशन्स एक्स वाय पहिले शोधावं लागेल, त्याच्यानंतर लेंथ अँड ब्रीथ शोधावी लागेल. लेंथ आणि ब्रीथ भेटलं सो इथं लक्षात ठेवा फर्स्ट स्टेप इक्वेशन राईट डाऊन करायच्या. पहिले इक्वेशन राईट डाऊन कशी करणार? सो एल इक्वल टू एल, बी इक्वल टू बी, एल एल आणि बी बी इक्वल टू लिहायच्या.
सेकंड त्याच्यानंतर काय करायचं एक्स वाय मिळेल तुम्हाला फाइंड एक्स वाय आणि त्याच्यानंतर थर्ड काय भेटेल तुम्हाला एल अँड बी काय शोधता येईल लेंथ एल अँड बी लेंथ अँड ब्रीथ आणि त्याच्यावरून तुम्ही चौथ्या नंबरवर काय करू शकता पेरीमीटर शोधू शकता त्याचा फॉर्म्युला काय आहे पेरीमीटरचा 2 × एल प्लस बी आणि त्याच्यानंतर एरिया काय फॉर्म्युला एल × आलं लक्षात यस और नो मग बघा मग मी बाकी फॉर्मॅलिटीज करत नाही डायरेक्ट लिहितो इथं एल = एल सो फ्रॉम कंडिशन 1 2x + y + 8 = 4x - y भाऊबंदकीच्या जवळ 4x हे 2x कुठे गेले ऑपोजिट साईडला -2x + y चं काय होईल -y हे पण काय आलं -y आणि 8 ॲज इट इज राहू दिलं मग 4x - 2x 2x मायनस दोघांची बेरीज करायला लागेल y आणि y 2y पण चिन्ह मात्र मायनसचंच राहील 1 रुपये उधार घेतलं त्याच्यानंतर परत 1 रुपये उधार घेतलं तर उधारी वाढली म्हणून ते काय झालं 2y आणि = 8 ही जी टर्म होती ही लेफ्ट हँड साईडला लिहून घेतली आणि ही इथे लिहून घेतली ही आली इक्वेशन नंबर 1 फ्रॉम कंडिशन सेकंड ब्रीथ आणि ब्रीथ सारखं आलं x + 4 = काय आलं तुमचं 2y मग काय ना x हे 2y लेफ्ट साईडला जाईल आणि 4 राईट साईडला x - 2y = 4 सो हे काय आहे इक्वेशन नंबर आपण जेव्हा इनिशियली करत होतो मी तुमचे चेहरे बघितले होते हां इतकंसं हे तर -2y आलं सोपं आहे तर ही स्टार्टिंग आहे फक्त प्रॉब्लेमची बरोबर तर आता त्यानंतर काय करावं लागेल हे -2y आणि हे -2y दोघं चिन्ह सारखे दोघं साईन सेम आहे तर काय करावं लागेल सबट्रॅक्शन की ॲडिशन वजाबाकी की बेरीज तर आपण काय करूया हे 8 आहे आणि हे 4 आहे नॉर्मल सो इक्वेशन 2 ला मायनस करूया 1 मधून सो इथं लिहिताना जर घाई एकदम पेपरला उशीर होतोय जो होत नाही कारण पेपर खूप वेळ देतो मॅथचा हे पण लक्षात ठेवा इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 असंही लिहिलं तरी चालेल सो 2x - 2y = 8 मायनस x - 2y = 4 बरोबर आहे काय सर्व काय बेटा इथं का मला वाटलंच होतं ते का कारण हे +4चं काय -4 मला ते लिहिताना आठवलं थँक्यू रे हां तर हे काय येणार तुमचं -4 ओके मग लक्षात घ्या म्हणून मी एकदा दोनदा विचारलं पण हे काहीतरी चुकल्यासारखं वाटतं सो इकडे लक्षात घ्या हे +4 राईट साईडला गेलं तर काय झालं -4 मग बघा हे काय तुमचं सबट्रॅक्शन हे प्लसचं काय येईल मायनस हे मायनसचं काय येईल प्लस हे मायनसचं काय येईल प्लस 2x - x हे काय येणार x हे मायनस आहे हे प्लस आहे दोघं काय झाले कॅन्सल 8 आणि हे बघा हे +8 आहे हे जरी मायनस आहे पण आपण सबट्रॅक्शन करतो म्हणून हे मायनस कशात चेंज झालं प्लस मध्ये 8 + 4 12 बरोबर सो x = 12 बरोबर आहे का यस और नो पुट x = 12 इन इक्वेशन कुठल्याही इक्वेशन मध्ये टाकू शकतो त्याच्यात टाकू 1 का 2 1 ओके सांगा 2x - 2y = 8 बरोबर मग सांगा काय करायचं 2 × x च्या जागेवर -2y = 2 × 12 -2y =
2y राईट साईडला जाऊ द्यायचं, 8 लेफ्ट साईडला घेऊन द्यायचं. 24 मायनस 8 इक्वल टू 2y. 24 मायनस 8 16. सो 2y इक्वल टू 16. y इक्वल टू 16 अपॉन 2 इक्वल टू 8. आता हे फक्त कुठली स्टेप झाली ही फाइंड एक्स वाय. पण आपल्याला जर का पेरिमीटर म्हणजे परिमिती काढायची आहे बरोबर, तर आपल्याला एल आणि बी माहीत असणं महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला शिकवत असताना आधीच सांगितलं होतं. काय सांगितलं होतं शिकवताना की तुम्ही कुठलीही इक्वेशन घेऊ शकता एल आणि बीची आणि त्याच्यावरून तुम्ही शोधू शकता बरोबर. मग बघा एलसाठी आपण घेऊया, तुम्ही कुठली घ्यायला लावली होती 4x मायनस वाय. 4 इंटू एक्सच्या जागेवर काय आहे 12 मायनस वाय किती आहे 4 12 चा 48 मायनस 8. सो एल इक्वल टू काय आहे 40 सेंटीमीटर वगैरे काही नव्हतं, युनिट घेतलं आहे. आता बघा एक अजून प्रूफ परत एकदा सांगून देतो, मला कंटाळा नाही, फक्त तुम्ही लक्ष द्या. हे की नाही भाग्यश्री नितीन केवलकर सरळ बसता. एल इक्वल टू 2x प्लस वाय प्लस 8. 2 इंटू एक्स सांगा मला परत, वाय सांगा प्लस 8. 12 24 24 आणि 8 32 32 आणि 8 40. हे बघा दोघं सेम सेम आहे. तसं तुम्ही घरी चेक करायचं बीचं. सो बी इक्वल टू काय 2y. 2 इंटू वाय, वाय किती आहे 16 युनिट. म्हणजे लांबी किती आली 40 आणि रुंदी किती आली 16. लेंथ 40 युनिट अँड ब्रेथ 16 युनिट. आलं लक्षात? येस और नो? व्हेरी गुड. आता पेरिमीटर पी चा फॉर्म्युला सांगा बरं काय आहे बरोबर. 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ. लेंथ किती आहे सांगा, ब्रेथ किती आहे 40 प्लस 16 56 टू जा. हे काय आलं पेरिमीटर. येत आहे लक्षात? येस और नो? अँड देन एरिया ऑफ रेक्टँगल, हे पूर्ण लिहायचं पेरिमीटर आहे. एरिया ऑफ रेक्टँगल काय एल इंटू लेंथ किती आहे आणि ब्रेथ 16 चौक 64 16 4 जा 64 640. हे काय येणार युनिटचा स्क्वेअर. हे काय येणार युनिटचा स्क्वेअर. आलं लक्षात? येस और नो? व्हेरी गुड. झालं प्रॉब्लेम सॉल्ट. आज सोपं वाटलं का? हे बघा एका ह्याच्यात परत बघा. पहिले काय केलं इक्वेशन राईट डाऊन करायचं कशाच्या मदतीने एल एल आणि बी बी. ओके. आणि मग त्याच्यानंतर लेंथ आणि विड्थ काढायची, पण त्याआधी सॉरी एक्स वाय काढायचं आणि मग पेरिमीटर एरिया. मग हे लेंथ घेतलं, हे ब्रेथ घेतलं, त्याच्यावरून दोन इक्वेशन भेटल्या. -2y आहेच ऑलरेडी आहे ते, त्याच्यात चेंजेस करायची काही गरज नाही आहे. मग x इक्वल टू 12 आलं, y इक्वल टू 8 आलं. ओके. x इक्वल टू 12 y इक्वल टू 8 आलं. लेंथ काय आहे 4x मायनस वाय. ही तुम्हाला क्रॉस चेक करून दिली. b इक्वल टू 2y आहे, b इक्वल टू x प्लस 4 पण आहे. x किती आहे 12 प्लस 4 16. आलं लक्षात? आणि मग पेरिमीटर 2 इंटू एल प्लस बी 2 इंटू 40 प्लस 16. हे काय आलं तुमचं 112 युनिट. लेंथ एरिया काय आहे लेंथ इंटू विड्थ 640. तिथं युनिट स्क्वेअर करून घ्या. आलं लक्षात? येस और नो? चल आता आपण थर्ड एक्झाम्पल घेऊया. सांगता ना आणि तो पण लवकर आहे.
चला आता पुढचं बघूया. प्रॉब्लेम नंबर किती आता 3. ओके. बघा लक्षात घ्या. माझ्या मते संजना जो सर्वात सोपा प्रॉब्लेम आहे तो 3rd आहे. हा विचारू का? काल शिकवलं तर तू नव्हती तिथे. हा तर लक्षात घ्या. आणि कॉंग्रॅच्युलेशन ऋतुजा. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. वडिलांचं वय आणि मुलाचं वय यांची टोटल दिलेली आहे. तर साहजिक आहे तुम्हाला मी एकदम सिंपल लॉजिक सांगितलं त्याच्यात. काय एक शॉर्ट अँड स्वीट जर सांगितलं तर व्हिडिओमध्ये बघून घ्याल, तुम्हाला अजून रिकॉल राहील तो. मला जर माझ्या पद्धतीने मला जर विचारलं की या प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह करायचं आहे, तर मी एक्स वाय नाही घेणार, मी एफ आणि एस घेईन. ट्रेडिशनली नाही जाणार, पारंपरिक पद्धतीने. हे की नाही बाबा? कसं? तर बघा, वडिलांचं वय फादर्स एज आणि सन्स एज टॉईस एस, आणि दुसऱ्यांदा काय घेतलंय टॉईस एफ प्लस सन्स एज. आणि ह्या दोघांची बेरीज पहिली किती आहे 70 आणि 95, 70 आणि 95. बरोबर. त्यानंतर एकाला कोणाला तरी डबल करायचं होतं, तर आपण कशाला गेलेलो होतं 2F 4F प्लस 2S आणि हे किती आहे 190. बरोबर. आणि हे मायनस केले होते F प्लस 2S इक्वल टू 70. हे मायनस 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 4F मधून F गेले 3F, 2S कॅन्सल, 190 minus 70 120. So father's age is 40. And what is the age of son? So put the value of 40 in this equation, and find out. मला वाटतं ते 15. हे पण असं पण सोडू शकलो असतो. फादरसाठी F घेतलं म्हणजे मुलासाठी वडिलांसाठी F आणि मुलासाठी सनसाठी S. ओके, आलं लक्षात? आता नेमकं बघा, मी जे व्हिडिओ घेतलं त्याच्यात तो बरोबर जे चमकते तिथंच घेतलंय, लिहिलं गेलंय. काय हरकत नाही, तुम्हाला असं चमकत नाही ना? डोक्यात चमकायला पाहिजे, व्हिडिओमध्ये किंवा वहीमध्ये चमकण्यापेक्षा. आलं का लक्षात? हे हातात राहू दे, आणि जर चमकण्या ठिकाणी लिहिलं तर मला सांग तसं, आणि बिंदात बोलायचं. हे आपल्या होम क्लासच्या ॲपसाठी बनवतोय आपण. ठेवून दे खालते आरामात, किती वेळ बसशील. मला बघून बघून कंटाळा येतो, तसं मी समोरच दिसतोय. डोंट वरी. ओके. सो आपण बघतोय क्वेश्चन नंबर 3. त्यात क्लिअर दिलेले आहे फादर्स एज अँड सन्स एज. सो फादर लेट समजा फादर्स एज इज X and son's age is Y. So according to condition 1, कट कर. कोणाचा आहे कोणाचा आहे? X प्लस 2Y इक्वल टू, पहिली कंडिशन काय आहे? वडिलांचं वय अधिक मुलाचं वयच्या डबल. किती आहे 70. आणि दुसरं काय आहे? वडिलांचं वय डबल केलं आणि मुलाचं वय सिंगल. किती आलं उत्तर? 95. हे मायनस, हे मायनस, हे मायनस. हो, चालेल का असं डबल? मायनस डायरेक्ट नाही, पहिले इक्वेशन अरेंज करायला लागतं. हितेश मयूरला जाऊन सांग म्हणा 2 टाक. इक्वेशन नंबर 2 ला डबल करायचं ना? यस और नो? 2x चं काय होईल 4x, y चं काय होईल आणि 95 चं काय होईल? हे आलं इक्वेशन नंबर. सो 4x प्लस 2y इक्वल टू 190. आम्ही डायरेक्ट सबट्रॅक्ट करू, व्हिडिओ येतं, तुम्ही लिहून ठेवलेलं आहे ऑलरेडी. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3.
ओके 2x का x प्लस 2y इक्वल टू 70 इक्वेशन नंबर 1 याला मायनस म्हणजेच सबट्रॅक्शन. आलं लक्षात? मग हे आलं मायनस 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 4x मायनस x 3x 2y कॅन्सल 190 मायनस 70 120. So x equal to 120 upon 3 x equal to 40 years. वडिलांचं वय किती आलं 40 वर्ष. आता ही किंमत टाकली आपण कुठल्याही इक्वेशनवर टाकू शकतो. कशात टाकली होती? put x equal to 40 in equation 1. बघा 40 plus 2y equal to 70. 2y equal to 40 opposite side ला गेलं 70 minus 40 2y equal to 30. Therefore y equal to 30 upon 2 15 years. जर तुम्ही नोटबुक चेक केली तर नोटबुक मध्ये मी लिहायला लावलंय फादर्स एज इज सन्स एज इज. ते लिहायचं मात्र विसरायचं नाही. आलं लक्षात? यस और नो? समजी? कोई प्रॉब्लेम बेटा? हाँ वही बर ठीक आहे. नंतर परत बघा 4th प्रॉब्लेम. चला नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 4. चला लक्षात घ्या बेटा. प्रॉब्लेम नंबर 4 एकदम इझी आहे. अंश आणि छेदाचा वेस्ट नाही. डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर और न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बोलूया. जर आपण न्यूमरेटर टू द डिनॉमिनेटर बघितलं x अपॉन y असं घेतो नॉर्मल. बरोबर? यस और नो? सो लेट क्वेश्चन नंबर 4. लेट समजा द न्यूमरेटर is x and the denominator is y. आता जर तुम्ही पहिला तर प्रॉब्लेम वाचून घेऊ. एक राहिला आपला प्रॉब्लेम वाचायचा. The denominator of a fraction is 4 more than the twice the numerator. इथं एक नंबर मार्क करून घ्या. हे कोणती आली? इक्वेशन नंबर 1. काय सांगितलं लोकेश? की डिनॉमिनेटर म्हणजे जो छेद आहे तो अंशापेक्षा डबल केल्यानंतर पण 4 अजून मिळवावे लागते. ही आली पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर काय होऊन जातं 12 पट. पण केव्हा? इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6 फाइंड द फ्रॅक्शन. जर तुम्ही एकदम व्यवस्थितपणे लक्षात घेतलं तर कंडिशन्स काय आहेत बघा. कंडिशन अशी आहे की अंश आणि छेद आणि दोघांमधलं नातं सांगितलं. हा वेगळे पाहिजे ना. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर यांचं नातं पहिले समजून घेऊ. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज कंडिशन 1 अकॉर्डिंग टू कंडिशन 1. मी हे लिहितोय कारण खूप जणांना कन्फ्युजन होतं. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज म्हणजे काय म्हटलं तुम्ही? इज इक्वल टू 4 more
दॅन टॉईस बरं 4 more than twice numerator. ओके. तर बघा डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन, डिनॉमिनेटर कशाने दाखवलं तुम्ही y ने. सो y इज इक्वल टू 4 more म्हणजे 4 ने जास्त कशाच्या न्यूमरेटरच्या डबल y इज इक्वल टू 2x प्लस 4. मग मी मला वाटतं काल जेव्हा मी शिकवत असताना मी काय केलं होतं की मी सबस्टिट्यूशन वापरलं होतं, हो की नाही. आता मी नॉर्मल एलिमिनेशन वापरून बघतो, चालेल. म्हणजे डबलचा अभ्यास होईल. y इक्वल टू 2x प्लस 4 हे आलं इक्वेशन नंबर 1. ॲक्च्युली याला आपण पहिलं रिअरेंज पण करून घेऊ. त्याला पण 1 दिलं, खालच्याला 2 दिलं. इक्वेशन नंबर तुम्हाला पटेल तितके देऊ शकता तुम्ही, कारण प्रत्येक इक्वेशनला नंबर देऊ शकता. पण मग जास्त नंबर दिले तर काय होतं की गोंधळ होतो. काय होतो? गोंधळ. आणि तो व्हायला नको म्हणून असतं. सो 2x हे y जे लेफ्ट साईडला आलं तर -y आणि 4 ह्या साईडला आलं तर -4. त्याला परत लिहिलंय 2x - y इक्वल टू -4. हे आलंय इक्वेशन नंबर 1. आणि सेकंड कंडिशन काय बघा. सेकंड कंडिशन म्हणतंय डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर हे 12 पट होऊन जातं. डिनॉमिनेटर किती पट होईल? कुणाच्या? न्यूमरेटरच्या. म्हणजे y हे जे आहे हे न्यूमरेटरच्या 12 पट होत आहे. पण केव्हा? जर आपण दोघांमधून 6 मायनस केलं, 6 वजा केले. सो y -6. 12 into x 12x. 12 into -6 -7. आणि मग याला रिअरेंज करूया. 12x y प्लसचं इकडे काय झालं मायनस. ह्या भाऊ सोबत मायनस आहेच 6 सोबत. आणि हे -72 इकडे आल्यावर काय होतील +70. सो 12x -y -6 + 72 हे किती होणार +66. कारण हे मोठी संख्या काय आहे तुमची 72. 72 - 6 66 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. हे आलंय इक्वेशन नंबर 2. आलं लक्षात? येस और नो? मग बघा हे पण -y हे पण -y. तर काय करावं लागेल? सबट्रॅक्शन. दोघं मायनस. कसं काय ॲडिशन करणार? मधलं दोघांचे चिन्ह कसे सारखे म्हणून वेगळं करून टाकायचं. सारखे नसते तर चला लक्षात आलं का? 2x - y इक्वल टू -4 मायनस 12x - y इक्वल टू 66. ॲक्च्युली उलट लिहितो आपण दरवेळेस. आता लिहिलं गेले तर काही हरकत नाही. इक्वेशन 2 आणि इथं येणार सबट्रॅक्शन. बघा लक्षात घ्या. आता मायनस म्हटलं, हे मायनस, हे प्लस आणि हे मायनस. 2x मधून 12x गेले, किती राहिले? 10x. मायनस का प्लस? -y + y कॅन्सल. हे दोघांचे चिन्ह काय आहे? मायनस. तर ॲडिशन होईल 4 + 66. x इक्वल टू -70 अपॉन -10. सो x इक्वल टू 7. x इक्वल टू काय ना? आता ही जी व्हॅल्यू आहे ही पुट करायची. कुठल्याही इक्वेशनमध्ये पुट करू शकतो. तर आपण 1 मध्ये पुट करू. पुट x इक्वल टू 7 इन इक्वेशन 1. 2x - y इक्वल टू -4. सो 2 into -7 - y इक्वल टू -4. सो 2 into -7 -14 -y इक्वल टू -4. y ऑपोजिट साईडला गेलं तर प्लस होईल. हे -4 इकडे आलं
काहीतरी गडबड झाली. x = 7 बरोबर आहे का? x = 7. अरे -7 का घेतलं गेलं? काय होतं कधी कधी काही कळत नाही. तुमचं पण लक्ष नव्हतं का? 2 × 7 + 14 +14 आणि हे -y कुठे येईल? या साईडला. तर हे काय येईल? +y. सॉरी, हे थोडंसं मिस्टेक होती का? सो y = 18. आणि कुठलंही अपूर्णांक म्हणजे फ्रॅक्शन आपण x/y ने दाखवतो. सो द फ्रॅक्शन इज काय ना x/y. x किती आहे? 7/18. हा प्रश्न जो आहे हा मार्च 20 ला विचारण्यात आला होता. कधी विचारण्यात आला होता? मार्च 20 ला आणि 3 मार्काला. लिहून घ्या तुमच्या. 2020 ला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. 3 मार्कांसाठी. आलं का लक्षात? यस और नो? ही प्रॅक्टिस घरी करायची हा, एलिमिनेशनची. ओके. आता प्रॉब्लेम नंबर कुठला आहे? 5. हा थोडा डिटेलमध्ये करावा लागेल. चला बघूया. 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस. किती टाइप ऑफ बॉक्स आहेत? कोणते कोणते? कुठले कुठले? आर प्लेस्ड इन अ ट्रक हॅव्हिंग अ कॅपॅसिटी ऑफ 10 टन. 10 टन इतकी क्षमता असणाऱ्या ट्रकमध्ये काय केले गेलेले? 2 टाइप्सचे बॉक्स भरले गेले. बरोबर. सो when 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. म्हणजे जर आपण 150 A टाइपचे बॉक्स घेतले आणि 100 B टाइपचे बॉक्स घेतले तर ते ट्रक भरून जाईल. पूर्णपणे 10 टन्स होत आहे. आलं लक्षात? सुहाना, पहिली कंडिशन. सो मेक अंडरलाईन व्हेन किंवा त्याला व्हेनला ब्रॅकेट करा. व्हेन पासून तर 260 कुठं 10 टन्स पर्यंत. इट वेज 10 टन्स. आता काय झालं? ऑर्डर चेंज झाली. समजा ऑर्डर कशी चेंज झाली? बट वेन 260 boxes of type A are loaded in the truck, it can accommodate म्हणजे रूम रेंटने अकोमोडेट देतो किंवा भाड्याने देतो. तसंच ती जागा घेतली जाईल त्या कोणाद्वारे? त्या बॉक्सद्वारे. अकोमोडेट 40 boxes of type B. जर आपण 260 A प्रकारचे बॉक्स घेतले तरी बी टाईपसाठी किती जागा शिल्लक राहिली? 40 बॉक्ससाठी जागा शिल्लक राहिली. सो दॅट इट्स फुल्ली लोडेड. फाइंड द वेट ऑफ each टाइप ऑफ बॉक्सेस. प्रत्येक टाईपच्या बॉक्सची आपल्याला काय करायचं आहे? तिथं वेट काढायचं आहे सेपरेट. म्हणजे ए टाईपचा बॉक्स आहे तर ए टाईपच्या बॉक्सची वेट किती आहे? बी टाईपचा बॉक्स आहे तर बी टाईपच्या बॉक्सचं वेट किती आहे? आलं लक्षात? यस और नो? सो एकदा आता व्हिडिओसाठी घेऊन घेतो आणि मग थोड्या वेळाने परत रिपीट करू का? लिहून देऊ? पूर्ण होताच लिहून देऊ. बरं ठीक आहे. मग बघा, पहिले तर हे लक्षात घ्या. 1 टन म्हणजे किती किलो? 1 टन म्हणजे किती विचारतो? 10 नाही. 1 टन म्हणजे 1000 काय किलोग्रॅम. तर 10 टन म्हणजे किती? 1 टन म्हणजे 1000 किलोग्रॅम. तर 10 टन म्हणजे किती आले तुमचे? 10,000 किलोग्रॅम. सो आता परत बघा किती टाईपचे बॉक्स आहेत? ओके. लेट द वेट
of type A box is X and the weight of type B box is Y. टाइप ए चा जो बॉक्स आहे, टाइप ए चा जो बॉक्स आहे त्याचं वजन किती आहे? कारण बघा शेवटचं बघा, फाइंड द वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्स. म्हणजे काय शोधायला सांगितलेलं आहे? वेट. जे शोधायला सांगितले ना तेच एक्स आणि वाय मानायचं असतं. हा शब्द खूप महत्वाचा आहे. हा डोक्यात डायरेक्ट उतरून घ्या. तुम्हाला सांगितलं फाइंड न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, म्हणजे तुम्हाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एक्स वाय मानायचं आहे. हे एक हिंट आहे. आलं लक्षात? जर तुम्हाला विचारलं आहे की तुम्ही हे काढा ते काढा तर पहिले तेच मानायचं. तर आपल्याला वेट काढायचं आहे एचं, त्याला एक्स मानलं आणि वेट ऑफ टाईप बी बॉक्स इज वाय. मग पहिली कंडिशन काय आहे? रुपाली म्हणते रोहिणी, अकॉर्डिंग टू कंडिशन 1, पहिली कंडिशन काय आहे की बेटा जर तुम्ही 150 टाइप्स ऑफ ए बॉक्स घेतले, आता बघा लक्षात घ्या, 5 किलोग्रॅम चे 5 बॉक्स आहे तर टोटल वेट किती होणार? 25 किलो जाईल ना? येस और नो? आणि जर 10 किलोग्रॅमचे 5 बॉक्स आहे तर किती होऊन जाणार? 50 किलोग्रॅम होऊन जाईल. मग आपल्याला टोटल किती? 10,000 किलोची ट्रक भरायची होती. आपण भरली नाही, फक्त प्रॉब्लेम मध्ये केलं तरी खूप होऊन जाईल आपल्यासाठी. हा, तर या आपल्याला 10 टन इतकी ती ट्रक भरायची आहे. तर बॉक्स दिलेले आहेत, त्या बॉक्समध्ये जर का 150 ए टाईपचे बॉक्सचे वेट किती आहे? एक्स. आणि बी टाईपचे बॉक्स किती घेतले गेले? मग जर 150 ए टाईपचे घेतले गेले तर बी टाईपचे 100 घेतले गेले. किती घेतले गेले? तर त्यांचं दोघांचं मिळून वजन किती झालंय? 10. आलं लक्षात? यस और नो? मग हे अंक थोडे जास्त होत आहेत तर याला रिड्यूस करावं लागतं, कमी करावं लागतं. हां, तर ठीक आहे, आपण इथं थोड्या वेळाने करू, कम्पेअर करू. हे आलंय इक्वेशन नंबर 1. आता मला तुम्ही सांगा, दुसऱ्या अटीनंतर म्हणजे साठी किती बॉक्स दिलेले? ए टाईपचे किती बॉक्स आहे बेटा? किती? मुलांकडून आवाज नाही आला. किती? मुलींचा आवाज जोरात. 260x. तर बी टाईपचे किती बसू शकताय? 40 बॉक्स. तर ट्रक भरली जाईल. किती आले? 10. हे काय इक्वेशन नंबर? आता आपल्याला दोघांचं असं ऍडजस्टमेंट करायचं आहे की वाय एलिमिनेट व्हायला पाहिजे किंवा एक्स एलिमिनेट व्हायला पाहिजे. आलं का लक्षात? मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो सांगा. एका स्टेपमध्ये नाही होणार, पण होईल नक्की. आणि त्याचेच मार्क आहेत. मार्क कसले आहेत संजना? की आपण जर का एक्स आणि वाय एलिमिनेट म्हणजे नाहीसं करू, एक नाहीसं झालं की दुसऱ्याची किंमत भेटेल आपोआप. सांग काहीतरी तुमची ट्रिक माझ्यापर्यंत येऊ द्या. बोल बेटा. म्हणजे जर आपण 100ला 40 ने गुणलं आणि 40ला 100 ने गुणलं तर एकच अडचण आहे. हे जे 10,000 आहे हे लाखात चाललं नाही. पहिल्याला 2 ने आणि दुसऱ्याला 5 ने. व्हेरी गुड. काय पहिल्या इक्वेशनला जर 2 ने गुणलं तर 100 दोन्ही 200 आणि 40ला जर 5 ने गुणलं तर 40 5 200. खूप चांगली आयडिया. अजून सांगा. भागू पण शकतो
याला जर 100 ने भागलं तर पण अडचण काही 1.5 होऊन जाईल. जर याला 50 ने भागलं तर हे 3x + 2y. मग हे किती आले तुमचे 2y. मग हे 2y आणण्यासाठी काय करावं लागेल ते ऍडजस्ट करा. त्याच्यापेक्षा हितेशने जी आयडिया दिली तीच करूया. व्हेरी गुड. हितेशसाठी अगेन क्लॅप. जोरात झोपले तुम्ही. मल्टिप्लाय इक्वेशन 1 by 2 and equation 2 by 5. सो इक्वेशन 1 ला आपण जेव्हा 2 ने मल्टिप्लाय करतो 150 चं किती होणार 300x प्लस 100 चं काय होणार 200y आणि 10,000 चं काय होणार हे आलंय इक्वेशन नंबर. मग आता याला सांगा काय करायचं. इक्वेशन 1 by 2 and 2 by 5. 260 into 5 सांगा. सांगा लवकर रोहिणी ताई. करा वहीवर करा. हातावर नाही वहीवर. नक्की का 1300x प्लस 200 सॉरी 14 to 5 200y आणि 10 ला 5 ने मल्टिप्लाय केलं तर 50,000. इक्वेशन नंबर. आता बघा जर तुमची इच्छा असेल नसेल मी तुम्हाला काहीच बोलणार नाही. याला जर 100 ने भागलं तर काय उत्तर येईल 3x + 2y अपॉन 200 सॉरी आपण म्हणतोय इज इक्वल टू 200 आणि इथंही 100 ने भागलं तर 13x + 2y इक्वल टू 500. एक तर हे करू शकतो किंवा मग डायरेक्ट इक्वेशन मायनस करायचं आणि सॉल्व करायचं. माझ्या मते डायरेक्ट करूया. हां तर बघा सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 1 नाही आहे कोणती आहे ती 3 फ्रॉम इक्वेशन 4. सांगा 300x प्लस इक्वेशन नंबर 4 इक्वेशन नंबर 3 सबट्रैक्शन. $1300 मधून 300 गेले तर किती शिल्लक राहिले 1000x 200y हे मायनस हे मायनस हे मायनस हे कॅन्सल. 50,000 मधून 20,000 गेले सो x इक्वल टू 30,000 अपॉन 1000 हे 3 शून्य गेले. देयरफॉर x इक्वल टू 30 किलोग्राम. x इक्वल टू किती आलं 30 किलोग्राम. हां इथं स्पॉट येतंय का हे दिसतंय मोबाईल. ओके हे थोडं साईडला घेऊन लिहिताना आला नसेल तो स्पॉट मी लिहित होतो का ते आला का बरं. x इक्वल टू 30 किलोग्राम आला लक्ष. मग आता पुट
x इक्वल टू 30 किलोग्रॅम इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशनमध्ये टाकू? जी कमीत कमी येते तर पहिल्यामध्ये टाका, कारण 150, 100 आहे, 40 ला कशाला मध्ये आणताय. इक्वेशन बघा 150x, x किती आहे 30 प्लस 100y इक्वल टू 10,000. बघा हे 0, हे 0, हे 0, हे 0, किती 0 आले 2 आणि 15 3 53 ला 45. मग काय येणार बेटा 100y इक्वल टू 10,000 मायनस 450. मग 100y इक्वल टू 10,000 मायनस 4500 5500. So y इक्वल टू 5500 अपॉन 100, 20 cancel. So y equal to 55 kilogram. ओके. सो हे जे लिहिलेले तेच परत लिहावं लागेल. काय? द वेट ऑफ, सांगा, द वेट ऑफ किती आहे and कट कर. आलं लक्षात? येस और नो? हे झाले 5 प्रॉब्लेम. हा, आता 6वा थोड्या वेळाने तुम्ही लिहिल्यावर घेतो. हे बघा, आपण प्रॉब्लेम ऑलरेडी बघून झालाय, तर त्यात आपण त्या प्रॉब्लेममध्ये परत एकदा रिकॉल करून देतोय की विशालने ट्रॅव्हलिंग केली आहे. हां, साध्या भाषेत प्रॉब्लेम समजून देतोय, म्हणजे रीड पण नाही करत आहे, आपल्या भाषेत सांगतोय. विशालने ट्रॅव्हलिंग केली, टोटल त्याने ट्रॅव्हलिंग केली 1900 किलोमीटर. काही ट्रॅव्हलिंग त्याने बसने केली तर काही त्याने एरोप्लेनने केली. ही आली पहिली कंडिशन. ही ट्रॅव्हल्ड सम बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. बट ही टेक्स टोटल 5 hours. त्याने टोटल जो प्रवास केला आहे त्याच्यासाठी त्याला 5 तास लागले. बसची स्पीड दिलेली आहे 60 किलोमीटर पर आवर, 60 किलोमीटर ताशी, आणि एरोप्लेनची स्पीड दिलेली आहे 700 किलोमीटर पर आवर. मग एकूण प्रवास किती आहे? x + y = 1900. स्पीडचा जो सायन्सचा आपला फॉर्म्युला आहे, हां, ही पहिली कंडिशन आली, x + y = 1900. आपलं जो नॉर्मली आपण स्पीड, वेलॉसिटी वगैरे घेतो त्याच्यात स्पीड इज इक्वल टू काय आलं? डिस्टन्स टू द टाईम. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन, टाईम वर गेलं, स्पीड खाली गेलं, डिस्टन्स टू द स्पीड. अकॉर्डिंग टू कंडिशन 2, विशाल ट्रॅव्हल्ड फॉर 5 hours. त्याने एकूण 5 तास प्रवास केला आहे, म्हणून आपण याला टाईममध्ये कन्वर्ट केलं आहे. मग टाईम, मग डिस्टन्स, मग अंतर किती कापलंय त्याने? x. कशाने? बसने. काय स्पीड होती? 60. म्हणजे एकूण वेळ त्याला किती लागलाय बसमध्ये? x/60 hours. सिमिलरली ही ट्रॅव्हल्ड इन एरोप्लेन फॉर y/700 hours. त्याने एरोप्लेनमध्ये किती वेळ प्रवास केला? y/700. हे दोघं वेळ जर मिळवले तर एकूण 5 तास होतात. किती वेळ होत आहे? आणि मग 5 तासासाठी पहिले त्यांनी बेरीज केली, x/60 + y/700 = 10. मग नॅनो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आणि सर्व हे ॲडजस्ट करू. 60 × 700 42,000. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 700 × x, y × 60. हां, मी तुम्हाला सिम्पल पण करून दाखवलं, a/2 + b/4. हां, काय असतं? पहिले दोघं डिनॉमिनेटर आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन, आणि मग तिरकस एक मल्टिप्लिकेशन, आणि नंतर तर परत तिरकस मल्टिप्लिकेशन. मधली साईन प्लस मायनस जी असते तीच. इज इक्वल टू 5. मग 42,000 मल्टिप्लाइड बाय 5 तिथे आलं 2,10,000. आणि हे जे आहे 700x + 60y इक्वल टू काय आलं? 2,10,000. थोडं मोठं होत होतं म्हणून त्याला एक 0 कॅन्सल केलं. 70x + 6y + 21,000.
किंवा आपण याला म्हणू शकतो डिवाइड होल इक्वेशन बाय 10. पूर्ण समीकरणाला 10ने भागून. याला 70x + 6y = 21,000. आणि मग त्याच्यानंतर 2 इक्वेशन्स आहेत आपल्याकडे, दोघांना कम्पेअर केलं. इथं 70x आहे आणि हे 1x आहे, सिंगल x आहे. जर याला जर 70ने मल्टिप्लाय करायचं म्हटलं तर 1900चं मल्टिप्लिकेशन खूप मोठं आहे. म्हणून आपण काय केलं, वायला कशाने मल्टिप्लाय केलं, 6ने, आणि नवीन इक्वेशन फॉर्म केली 6x + 6y = 11,400. आणि मग या दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर 64x काय आलं, 9600. तर x काय आलं तुमचं, 9600/64 बरोबर 150 किलोमीटर. हे तुम्हाला नोटबुकमध्ये भेटेल. आता याच्यात अजून एक्स्ट्रा सांगून देतो तुम्हाला, जर तुम्हाला हे काढायचं आहे की एरोप्लेनने किती ट्रॅव्हल केलं, तर सिम्पली तर फक्त किंमत जरी टाकली तुम्ही, एक्सच्या जागेवर 150 + y = 1900. 1900 - 150 किती येणार सांगा. 1900 - 150 1750. म्हणजे एरोप्लेनने त्याने 1750 किलोमीटर म्हणजे 1750 किलोमीटर इतका प्रवास केला. आलं लक्षात? यस ऑर नो? Yes. पण तुम्हाला हे जे प्रॉब्लेम आहे याच्यात फक्त बसचेच सांगितलेलं होतं. ओके. आणि एक अजून इम्पॉर्टंट गोष्ट, 4 मार्काचा प्रॉब्लेम परत आठवण करून देतो. आणि शेवटी तर लिहायचं, विशाल ट्रॅव्हल्ड फॉर 150 किलोमीटर बाय बस. आलं लक्षात? चला लिहून घ्या.